उठल्या उठल्या बघा गाईत जरा आमचं काय अजून आवरून झालेलं आहे, पण पायल मॅडम पडली जरा अजून आजारी. सर्दीने तिला खोकला भरपूर झालेला आहे. तर त्यामुळे सकाळ सकाळ तिने मम्मीला फोन करून सॉरी खालून काय मागवलंय, हळद दूध मागवलंय. नाक तिथं लय जाम झालेलं आहे आणि खोकला पण चांगल्याच पद्धतीने झालेला आहे. कुठल्या हे झालं तसं, कुठल्या महिन्यात झालं तसं? मला जेव्हा मला प्रेग्नेन्सीचं कळलं होतं तेव्हा मला असं झालं सेम. दीड महिन्यात झालं नाही. कळाच्या टायमिंगला झालं की, कळाच्या टायमिंगलाच गरम गरम पी जरा आणि मानवरती घे. गरम एक घोट पिलं ना अशी मानवरती घे, म्हणजे ते घशाला भाजल जरा वर घे. हां वाटते काही नाही कशाला भाज्यासारखं. हां म्हणजे तसाच फरक पडेल, तो कसा भाजला पाहिजे. तसं ना ते हळद भाजली पाहिजे. काही बोलती काय करायचं. चला आता मला पण द्यायचं दूध आणणार. मला पण सर्दी झालेली आहे. हां व्हायरलच आहे. मला पण सर्दी झाली, एका नाका झाली आज. पण माझं होतं घर, मी कसं वाट बघत नाही पूर्ण होऊस तर. थोडा अशी बुणबुण लागली आपण लगेच इलाज करतो आणि लवकर बरं होतो. जास्त मी अंगावर काढत नाही. तर मी काय म्हणतोय, तू गोळी खाऊ शकतो ना. मी एवढे दिवस जीव तोडून सांगते गोळी दे, पण मी गोळी नाही खाऊ शकत ना. गोळी डॉक्टरने सांगितली ना, ते आणलीच नाही ना. खोकल्याची गोळी फक्त. खोकल्यामुळे सर्दी पण राहू शकते, सांगता येत नाही. 2 येऊन असू शकते गोळ्या असतात पण. तर आंघोळ बिंगोळ करतो, दूध घेऊन येतो आणि पाहायला पहिला दवाखान्यात घेऊन येतो आणि ती पहिली गोळी चारतो. फरक पडला पाहिजे ना, तर जास्त त्रास झाला की मग डॉक्टरकडे दुसऱ्या गोळ्या घ्यायच्या नाही आपल्याला. डॉक्टरने सांगितलं दुसऱ्या एसटीच्या गोळ्या चालू करू नका. नाक शिंकरून पोट दुखायला लागले. असा पोटावर प्रेशर येतोय माझ्या. रात्री पण शिंकरला, आता पण. त्याच्यामुळे त्रास हिटर केलं का पण केला. जायचं लवकर पिया करून घे पटकन. आंघोळीला जा म्हणतोय कसं आंघोळ करू, मला सर्दी एवढी झाली. जरा गरम गरम पाणी उठली की सर्दी पातळ होऊन जाईल. असंच प्यायचं. वाटतंय का बरं पिल्यावर तेवढं हा त्यानंतर हळूहळू होतं, हळूहळू इफेक्ट पडतो. जातो आता मी पहिला व्लॉग पोस्ट करायचा आहे. मग व्लॉग पोस्ट करायचं मला थांबायला लागतं, मग तोपर्यंत पायलची आंघोळ होती. असा विषय. चला आता भेटू आपण थोड्या वेळाने. तर काय तुम्ही सगळ्यांचं व्लॉगमध्ये स्वागत आहे. मागाशी स्वागत नाही केलं कारण पायल मॅडम पडली जरा आजारी आणि सकाळपासून तिला लोडणे. तिला आता दवाखान्यात म्हणतोय मी, नको कोणती संध्याकाळी जाऊ. आताच जाऊन दवाखान्यात आला असतं पायल तर संध्याकाळपर्यंत तुला बरं वाटेल. आणि संध्याकाळपर्यंत तुला बरं वाटेल पायल. एक झोप काढली ना तू गोळी खाऊन, तर संध्याकाळपर्यंत बरं वाटेल. पण आता मला काहीच मन नाही करत, माझं नाकले वळवळ. मग ती खोकला नाही थांबला तुझा? खोकला थांबलाय, सर्दी आणि शिंका येतात ते. मग राहिलं की जाऊन इथं गोळ्या घेऊन 5 मिनिटात जाऊन लगेच. कुठून? इथल्या आपल्या इथलं दवाखान्यातून शिफ्टी करून या. गोळी खाऊन जरा झोपली ना तू जरा वेळेस, पण तुला बरं वाटेल. उठ चल जाऊन लगेच. संध्याकाळी जाणार तू, कधी करणार कधी येणार परत. खाल्लंय ना आता. हा सुस्ती आली मग गोळी खाल्ली ना म्हणून. अरे मग मी म्हणतोय जाऊन ये ना डॉक्टर घरी जायच्या आधी. 12:30 वाजलेत परत. डॉक्टर जाईल घरी, काय फायदा. बरं संध्याकाळी ती डॉक्टर संध्याकाळी 8 वाजता येते. 8 वाजेपर्यंत वाट बघणार का 8 तास. तो पण 8 तास तू बरं होशील तर ती कमी होईल जरा. ऐकत नाही ते तर प्रॉब्लेम आहे आपल्या घरात. थोडी वाफ घेते. तर मला पण जायचं तर मागं पॅकिंग करायला. मी आल्याला भेटू पाहिजे तोपर्यंत आराम करल. दुपारचे 3 वाजले ते आणि मी अजून अशी लोळतच बसली. अजून माझी आंघोळ वगैरे काही नाही झालीये, कारण की ना माझ्या आवाजावरनं तुम्हाला कळत असणार आहे मला एवढं बरं नाही वाटत आहे. मला कसं तरी होतंय. सर्दीने नाक ओढून ओढून माझं डोकं खूप जास्त दुखतंय. प्रतीक मला सकाळीच म्हणत होता की जाऊ पण डॉक्टरकडे जाऊ, पण मीच त्याला म्हटलं नको, आपण रात्री जाऊ, कारण त्याला पण झाली आहे सर्दी. मग म्हटलं दोघं सोबतच जाता येईल हॉस्पिटलमध्ये. आणि त्यानं शिंका आली ना की शिंकून माझं पोट पण एवढं दुखायला लागलंय मी काय सांगू. आणि अजून मी आंघोळ पण नाही केली आहे. मला आंघोळ करायचं पण मन नाही करत आहे, कारण की असं वाटतं की आंघोळ केल्यावर जास्त सर्दी होईल, त्याच्यामुळे मी आंघोळ नाही केली. तर आता बघू. प्रतीक गेला डेअरीमध्ये, त्याला पण काम आहेत आज. तो येईल 4-5 वाजेपर्यंत येईल असं वाटतंय. मग मी आंघोळ करून पहिली हॉस्पिटलमध्ये जाते. आणि आज ना स्वयंपाकाचं पण लवकरच आवरणार आहे. माझा स्वयंपाक करून मोकळे होते, म्हणजे जेवण वगैरे पण होईल माझं लवकर. गोळी खाऊन मी लवकरच आज झोपून असं वाटतंय मला. आणि स्वयंपाकाला रोज काय काय करायचं, माझं तर डोकं चालत नाही बाबा. आणि आज तर अजिबातच चालत नाही डोकं, कारण की आज माझं डोकं जागेवर नाहीये. सर्दीने डोकं दुखायला लागले खूप जास्त. आता मी ते हे लावलंय विक्स नाकाला, जरा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय म्हणून सर्दीमुळे. आणि नाक पूर्ण जाम झालंय माझं. प्रतीकचं पण सेम तसंच झालंय, त्याचं नाक जाम झालंय. फक्त त्याला कोरडी सर्दी आहे आणि मला तर वेगळी सर्दी आहे. काय बोलू आता, मला तर खूप जास्त कसं तरी होतंय. चला आता मी थोड्या वेळानं आराम करते आणि उठल्यावरती आंघोळ करून पहिलं स्वयंपाक करते. स्वयंपाकाची तयारी करते पहिलं
नंतर मग हॉस्पिटलमध्ये जाऊ. मग आल्यावर लगेच गोळी खाऊन जेवण करून झोपते मग. आणि व्लॉग आहे ना अजिबात स्किप करू नका. मी थोड्या वेळात फ्रेश झाली ना की तुमच्याशी परत बोलतीये. माझी इच्छा नव्हती तरी मी फ्रेश झाली आता. कारण म्हणलं असं किती वेळ मी पडून राहणार आहे आणि किती वेळ अशीच बसणार आहे, म्हणून मी आता आवरलंय. मला सर्दी झालेली अजिबात नाही आवडत. श्वास घ्यायला येत नाही मला. पडले होते मी, पण मला झोप लागत नाही. कारण की झोप लागत नाही नाक बंद झाले म्हणून. कारण की नाक बंद आहे म्हणून श्वास घेता येत नाहीये. माझं तोंडच मला बघूशी वाटत आहे. मला तोंड बघूनच माझं हसायला येते. आणि आता म्हणलं 3:30 वाजले ते आत्ताशी. 4 वाजेपर्यंत खाली जाते. तोपर्यंत ना झाडून वगैरे सकाळपासून काही नाही केले मी. आता वरती झाडून वगैरे काढते. कपडे मला वाळत टाकायचे आहेत, ते कपडे वाळत टाकते आणि मी जाते खाली किचनमध्ये. मी रात्रीचा स्वयंपाक आहे ना आता लगेच आवरणार आहे. 5 वाजेपर्यंत स्वयंपाक होईल माझा 1 तासभरात. मग एकदा स्वयंपाक झाला की थोडंसं टेन्शन कमी. मग त्याच्यानंतर प्रतीक आला की त्याला म्हणते आपण पहिलं हॉस्पिटलमध्ये जाऊ. आणि असं कडक अद्रकवाला चहा पण पिऊशी वाटतोय. कारण की घसा खूप जास्त दुखतोय ना. असं घसा म्हणजे असं गिळताना पण त्रास होतोय. मग त्याच्यामुळे असं गरम गरम गोष्टी असं खाऊशी आणि पिऊशी वाटतं ते. म्हणून आता पहिलं खाली गेले ना तर अद्रकवाला मस्त चहा पिते आणि मग स्वयंपाकाला मला बरं वाटतं जरा. प्रतीक पण येईल तोपर्यंत प्रतीकचं पण काम होईल. मग आम्ही 2 जण नवरा बायको जातो हॉस्पिटलला आणि औषधं घेऊन येतो. आता मला तर अशा मेडिकलमधल्या गोळ्या चालणार नाही खाल्लेल्या, कारण डॉक्टरांकडे जाणं गरजेचंच आहे. आता खाली जाऊ. आता मला काही जास्त बोलताच येत नाही आहे. एवढ्या वेळा अशीच पडले होते, पण म्हटलं पडून पडून मला झोप पण येत नाही आहे नाकामुळे. नाक पॅक आहे आणि त्याच्यामुळे श्वास हे बघा नाक पण कसं झालं आहे माझं. ते विक्स लावून असं झालंय माझं नाक असं वाटतंय मला. तर चला बडबड कमी करते आणि पहिला स्वयंपाकाचं काहीतरी बघते. तर काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. मम्मी झोपली आहे. प्रतीक आणि पप्पा गेल्या डेअरीमध्ये. दादू पण फोनवर बोलतोय. तर मी दुपारीचा स्वयंपाक बनवलाय. मेथीची भाजी बनवली आणि शेंगदाण्याची चटणी बनवली. प्रतीकला आवडते म्हणून. वरण भात थोड्या वेळाने बनवलं. तर आचार्य आलेत आपल्या इथं. आचार्याचा मुलगा ह्या मुलगा त्यांचा आपले सगळे ब्लॉग बघतो. हो, लग्नाच्या आधीपासून तेव्हा पण घेतलं तिथे ब्लॉग मध्ये. तेव्हा पण त्याला ह्याला कळलं होतं. आपण तिकडे गेलतो ना वडगावला तेव्हा. हळदीला कळत ना त्याला. डोहाळ्या जेवणाची तयारी चालू आहे. मग आम्ही काकांना म्हटलं तुम्ही या घरी, मग आपण मेनू डिसाईड करू. मग आम्ही मेनू डिसाईड केला. आता मस्तपैकी दाल तडका आणि राईस, वाटाणा पनीरची भाजी, पुरी आणि गुलाबजाम असं ठरवलंय. छोटासा छोटंच आहे. आता नॉर्मल असतं हे जेवण, नॉर्मलच असतं. आता जास्त मेनू ठेवलं तर कळत नाही काय काय खायचं म्हणून. पण एवढं खाल्लं की ठीक आहे. एवढं बरोबर आहे की नाही. आमच्या फॅमिली आचार्य येथे. आमच्या फॅमिलीतले काही कार्यक्रम असले ना की. काय नाव आहे तुझं? अमन. पूर्ण तर अमन नाव आहे तुझं. आणि तो आपले सगळे ब्लॉग बघतो. तर म्हणलं आपण आपलं कालच ठरलं होतं की जेव्हा आचार्य येतील तेव्हा आपण ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगणार आहे काय मेनू आपला. पाहिलं तुम्हाला मेनू सांगितला पण. आणि आपण म्हणलंय की कमी बजेटमध्ये चांगलं असं जेवण बनवून देतात आपल्याला. एकदम आपल्या घरातच आचार्य. तब्येत खूपच बिघडायला लागली आहे दिवसा. जशी रात्र होती तशी तब्येत बिघडायला लागली. नाक गळायला लागले. आणि आमचे आचार्य गेलेले आहेत. मेनू डिसाईड केलाय. फक्त स्वीट डिशमध्ये ना आम्ही थोडं चेंजेस केलाय. तुम्हाला थोड्या वेळात सांगते. पहिला तर चहा ठेवला होता मगाशीच, पण मगाशी फक्त त्यानं काकांना दिला त्या. आता हे सगळं आम्ही सगळ्यांना घेतात. आता मी चहा का तू असं केलं पाहिजे? आता दूध टाकून थोडं चहा अडवला होता. परत कमी केला पुरल तो चहा. नाही पूर्ण बघ कसं झालं. कोणामुळं? तुझ्यामुळे 2 मिनिटं मला बाहेर का बोलवलं? तुला गॅस बारीक करून आता येत आलं. गॅस बारीकच होता पण तो चहा उकळायला लागला होता ना. मग बारीक बंद करायचं ना. कॉमन सेन्स. तुझ्या प्रेमाच्या नादात नको आता. बाहेर म्हणलं आता मला dialogue. 2 मिनिटं बाहेर बोलवते काहीतरी घेऊन आला असं माझ्यासाठी. बिस्किट आणलं. प्रत्येकाला एक वेगळा बिस्किट असतं. आणि माझा लहानपणीचा फोटो तुम्हाला म्हटलं ते बघा. हा मी. कोणी मी? हे पाहिजे कुठे गेला? ह्याच्या मागचा दादू या. हे बघा सेम दिसतो चेहरा आमच्या दोघांना. सेम. हे बघा एक हा चेहरा सेम दिसतोय का नाही. आणि हे बघा हे हात आणि हातामध्ये किती फरक आहे. दाखवतो तोंड. हे बघा किती बारकं फरक करतं गुबगुबीत. इकडे दाखवतो. आणि काय आलंय काळा हे बघा. काय भारी मम्मी भाई आली मम्मी. दादा म्हटलं लहानपणी किती भारी होती दिसायला.
एकदम गोंडस एवढा जर गोंडस नाही एवढा सगळे येतात दादाला हाक मारायचे सगळे 10 लोक गेली ना ते लोक दादाला हाक मारून जायचे मी पण तसंच होतो लहानपणी काय का हा कोण माझ्या नजरेत तू अजून गोंडसच आहे सोनू. माझ्या नजरेत हो, बघू शकतो तुम्ही. अजून गोंडस आहे. फक्त थोडासा आत्ताच्या पहिल्यामध्ये कलर डिफरन्स झालाय पण तो अजून गोंडस आहे. कलर डिफरन्स वाटतो. बाळसं म्हणजे बाळसं म्हणजे हा? तब्येत का? मग हे काय मग हे काय भोपळा हे पुढा हे बाळसं कसलं आलंय? मम्मी म्हणते तुला बाळसं नाही नव्हतं पहिल्यापासून असंच होतं. मग हे बाळसं कसं पोट कसलं आलंय? आला तेवढं माझा आवाजच क्लिअर निघा बाहेर आधीच मी तत्र बोलतो आणि त्यात आवाज ब्लड होते माझं सगळं आणि मी तर वरडून तेव्हा मला आवाज क्लिअर होतो पण मी नाकातून बोलते आता. नाही जायचं आता दवाखान्यात जायचं आता काय करून तसं आता चहा वगैरे पिऊन होता आम्ही जातो आता आम्ही दोघं पण दवाखान्यात. दोघांना पण सर्दीने आम्ही दोघं पॅक झालोय. प्रतीकचं तर विचारायला डोळे पण लाल लाल झाले ते. नाही डोळे मायला झोपीमुळे असेल हे बघ इकडं बघ तोंड बघ कसं झालंय. सर्दी काय सुचना माझं नाक तर बघ किती कसं दिसतंय. हिच्यामुळे मला झालं सकाळी मला काही सर्दी होती माझ्यामुळे झालं तुला तुझ्यामुळे मला खोकला आलता पहिला. सर्दी पण तुझ्यामुळे आहे ना मला हो मग तुम्हाला खोकला दिला मी तुला सर्दी नको देऊ का? वाह दीदी चलो अभी जाएंगे दवाखाने में. तुझ्याकडे जर सुट्टे पैसे होते तर मला बंदे का घ्यायला लावले सांग आता का चेंज झालाय प्लॅन का चेंज केला? तुझ्यामुळे झाला चेन मेडिकल मध्ये ऐकतो नाही तुला नाही खाऊन देणार मी गोळी. मी खाणार ना पण लगेच तोंड घालणार मी नाही खाऊन डोक्यात पांगण्यासाठी वागती नसती दवाखान्यात जायचं तर नको म्हणजे दाखवून जायला मला बरं वाटतंय मला बरं वाटत नाही त्याचं काय या जेवायला. वेगळ्या प्रकारचे साडी आहेत तुम्हाला सगळी माहिती मम्मीला जास्त व्हाईट कलरच्या असतात पण आज मम्मीने वेगळी साडी घातली म्हणून आम्हालाच ते बघायला नाही का कसं तरी होते. काय दिसतंय छान दिसतंय पण ते आपल्या डोळ्यांना सवय नाही रे असं प्रॉब्लेम. उलट कलर बिलर दिसतोय ह्यात उठून मम्मीचा. अशा जरा वेगळ्या साड्या घातल्या ना मी तरी बसते सुद्धा लोक कुठं बैठलं ना तरी दपकतो माणूस लगेच. कारण माझ्या साड्या पहिल्यापासूनच अशा फ्रेश मध्ये व्हाईट मध्ये आणि कलर मध्ये साड्या असतात पहिल्यापासून. हो मला माणूस 100% विचारणार मी विचारणार माझी साडी कितीची असती लय झाले 250 250 300 त्याच्या व्यतिरिक्त जास्त साडी असते पण कलरफुल साडी असते माझी त्यामुळे मला कोणी पण असं कुठून आणली साडी लय छान साडी आहे. पण तुम्हाला माहितीये का अशा साड्यांमध्ये ना तुमचा कलर असा उठून दिसतो जरा. तू गोल दिसते हो मी काय म्हणतोय मग आपण अजून सांगितलं मोटर चालूची म्हणून ढोबळा जेवणाचं की मेनू आपल्याला डिसाईड झालेला आहे काय मेनू आहे मग अशीच सांगितलंय. बरं वाटलं ना चेंज झालं ना ते चेंज काय नाही झालंय चेंज फक्त हे झालंय स्वीट डिश. हा मग ते गुलाबजामच्या जागी आम्ही पायनॅपल चिरा ठेवलाय. गुलाबजाम ठेवला होता त्या जागी पायनॅपल शिरा ठेवला आणि राईस मध्ये थोडे चेंजेस केलेत हो. आणि पापड वाढवलाय लोणचं पापड बटाट्याच्या जागी पनीर बटाटा केलाय. हा आणि कोशिंबीर पापड लोणचं हे तर सगळं असणारच आहे. अजून तारीख पण आपली फिक्स झाली नाहीये तारीख खरं तर आज करायची होती पण आज प्रतीकला काही वेळ नाही उद्या सकाळी जाईन मला असं वाटतं. केलं ना फोन त्याला तर मला मी बाहेर आहे आता तर मंडळी आम्ही दवाखान्यात नाही गेलो हॉस्पिटलमध्ये कारण की ना माझ्या मनात असंच काही पण येत असतं तर मी काय करू तर माझा स्वभाव असा एक माझं मन असं मी विचार करते काही पण पानसट आणि मी विचार करत होते की अरे उगाच असं नाही का गोळ्या खाल्ल्या दवाखान्यात गेलं तर ते 3-4 गोळ्या तर ऑब्विसली देणारच एखादं सिरप दिलं तर देतील. मी म्हटलं बाबा तर मग मी काय केलं प्रतीक्षा मागे लागले मला घेऊन चालला होता हॉस्पिटलला. मी गाडीवर त्याच्या मागे डोकं खात होते नको मी नाही दाखवत तूच दाखव वाटलं तर नाही का मी वाफ वगैरे घेते असं तसं. मग मी त्याचं मन डायवर्ट केलं. मी म्हटलं मी नाही दाखवत पण तू दाखव पण तो म्हटला नाही. मग मी एकट्यासाठी कशाला हॉस्पिटलला जायचं मग त्यांनी पण मेडिकलमधूनच गोळी आणली असा आहे तो. आणि मला राग आला त्याचा कारण की त्यांनी हॉस्पिटलमध्ये स्वतःच नाही दाखवलं सर्दी. आता गोळी खाल्ली आहे गोळी खाऊन तो पडलाय आणि मी दूध पण गरम करायला ठेवले ते तुम्हाला दिसत असेल. दूध ठेवलंय गरम करायला मस्त. आता गरमागरम दूध दोघं पण पितो. सकाळपर्यंत वाटण बरं मला असं वाटतंय की वाटण बरं. थोडीशी माझी पण सर्दी मला वाटते कमी झाल्यागत. आणि माझं जेवण झालं होतं 7 वाजताच कारण माझा स्वयंपाकच दुपारी झाला होता आज कारण मला रात्रीची गॅरंटी नव्हती माझी. मला असं वाटलं की खूप जास्त वाढन नाही का म्हणून मला करता नाही येणार असं तसं. मग मी 7 वाजताच जेवण केलं म्हणजे भातच खाल्ला आज फक्त भाकर वगैरे काही नाही खाल्लं फक्त थोडंसं भात खाल्ला आणि मग आता दूध पिते
बस आज एकदम हलकं, कारण मला जेवशी नाही वाटत, असं काहीतरी बाहेरचं खाऊशी वाटतंय. पण आता बाहेरचं नको म्हणलं, परत सर्दी आहे, त्यात अजून काहीतरी खाईन मी वेगळं. तर आजचा व्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. आज काही मी जास्त व्लॉगमध्ये एवढं तुम्हाला नाही का असं इंटेन केलं नाही, काय नाही, कारण की माझा आज मी दोघं पण आजारी पडलोय. त्याची पण तब्येत ठीक नाही, माझी पण ठीक नाहीये. आता बघू उद्याची सकाळ आमची सर्दी राहते का. तर चला बाय बाय, भेटूया नवीन व्लॉग मध्ये.